नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलो आहे की ज्याचा वापर करून तुम्ही सबट्रॅक्शन सुद्धा ॲडिशन पद्धतीने सोडवू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिले संख्येचे एकूण अंक मोजून घ्यायचे आहेत, 1 आणि 2। त्यानंतर मी इथे 2 स्टेप काढून घेईल, 1 आणि 2। त्यानंतर मला संख्येच्या बेसचे रूपांतर 10 मध्ये करून घ्यायचे आहे। त्यामुळे मला 5 मध्ये काहीतरी ऍड करावे लागेल आणि 5 मध्ये 5 ऍड केल्याच्या नंतर इथे 5 चे रूपांतर 10 मध्ये होईल आणि ती ऍड केलेली संख्या मला पहिल्या संख्येच्या डोक्यावर लिहायची आहे आणि त्या संख्येचे आणि एकक स्थानच्या संख्येची मला बेरीज करून घ्यायची आहे। 5 + 1 6 आणि मी इथे ती संख्या 0 आणि 6 अशी लिहून घेणार आहे। त्यानंतर दशक स्थानच्या संख्येमध्ये मला काहीतरी ऍड करावे लागेल जेणेकरून माझा बेस 10 येईल। त्यामुळे 6 मध्ये मला 4 ऍड करावा लागेल आणि 6 + 4 10 होईल। माझा बेस 10 झाला आहे, त्यामुळे मी 4 ही संख्या दशक स्थानच्या डोक्यावर लिहिल आणि दशक स्थानची संख्या आणि 4 मी यांची ॲडिशन करणार आहे। 4 + 8 12 आणि मी एकक स्थानचा अंक उजवीकडे आणि दशक स्थानचा अंक डावीकडे लिहिणार आहे। त्यानंतर मी इथे एक लाईन मारून घेणार आहे आणि मी ही संख्या जशीच्या तशी इथे लिहून घेणार आहे। त्यानंतर मी 2 मधनं एक ही संख्या वजा करणार आहे, 2 - 1 = 1। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले आन्सर मिळाले आहे। तर ही संख्या मी इथे लिहून घेतो। तर चला आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला संख्येचे एकूण अंक मोजून घ्यायचे आहेत, 1 आणि 2। त्यानंतर मी इथे 2 स्टेप काढून घेतो, 1 आणि 2। त्यानंतर मला खालच्या संख्येला 10च्या स्वरूपामध्ये बदलायचे आहे। त्यामुळे मला 8 मध्ये 2 ऍड करावे लागतील आणि ती मी या 3च्या डोक्यावर लिहितो। 3 + 2 5। तर मी इथे 0 आणि 5 असे लिहिणार आहे। त्यानंतर मी दशक स्थानच्या संख्येकडे जाणार आहे। माझी दशक स्थानची संख्या 4 आहे। मला 4 चे रूपांतर 10 करण्यासाठी त्यामध्ये मला 6 ऍड करावे लागतील आणि 6 आणि 7 यांची मला ॲडिशन करावे लागेल। 6 + 7 13 आणि ती संख्या मला इथे लिहून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे लाईन मारून घेतो आणि ही संख्या इथे जशीच्या तशी लिहून घेतो। त्यानंतर मला 3 मधनं एक ही संख्या वजा करायची आहे, 3 - 1 = 2। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले आन्सर मिळून जाईल। तर तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली मला नक्की सांगा आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।